नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आरोग्य विभाग भरती 2026 गट क गट ड संदर्भात एक नोटीस टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्याला फिरताना दिसते. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केले की या नोटीसमध्ये सांगण्यात येत आहे की आपली जी काही आरोग्य विभागाची भरती आहे ती TCS मार्फत होणार आहे, अशी कल्पना किंवा असा उल्लेख या नोटीसमध्ये आहे. तर संपूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण या नोटीसबद्दल जाणून घेणार आहोत की नेमकी नोटीस आहे तरी काय आणि खरंच आपली भरती ही TCS मार्फत होणार आहे का. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. आणि जरी नोटीस डाउनलोड करायची असेल किंवा इतर ज्या काही PDF वगैरे नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळत असतात. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2026 ते 12 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून एकूण 16,000पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला अपकमिंग एक्झामसाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकते. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणि या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थेट नोटीसवर आलेलो आहोत. ही नोटीस ऑलरेडी आपण टेलिग्रामला टाकलेली आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता जर हे आपण सर्व व्यवस्थितरित्या वाचलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसेल की मेलद्वारे ही नोटीस दिलेली दिसते. यामध्ये विषय काय, तर आरोग्य विभागातील गट क गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया TCS मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत. प्रति कोण आहे, तर माननीय आरोग्य मंत्री, माननीय प्रधान सचिव, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय, आरोग्य विभागातील गट क गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया TCS मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत. महोदय, आरोग्य विभागातील गट क गट ड मधील रखडलेल्या पदभरती संदर्भात हे निवेदन सादर करण्यात येत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही काही नोटीस जाहिरात काढण्यासंदर्भात आहे का, शासनाकडून आलेली आहे का, तर नाही. जे काही माननीय आरोग्य मंत्री आहेत किंवा प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे हे निवेदन करण्यात आलेलं आहे. निवेदन काय आहे, तर या ठिकाणी पहा, निवेदन हा शब्द तुम्हाला दिसला असेल. म्हणजे हा कोणता आदेश वगैरे नाहीये किंवा कोणती ऑफिशियल नोटीस नाहीये. या नोटीसच्या माध्यमातून फक्त आरोग्य मंत्री किंवा प्रधान सचिव जे आहेत आरोग्य विभागाचे त्यांच्याकडे निवेदन करण्यात येत आहे. आणि निवेदन काय करण्यात येत आहे की या भरतीबाबत खालील प्रमुख मुद्दे आपल्या विचाराधीन मांडण्यात येत आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पदभरती तातडीने प्रसिद्ध करणे. गेल्या 1-2 वर्षापासून परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे वाढते वय आणि अभ्यासाचा कालावधी लक्षात घेता गट क गट ड ची रखडलेली पदभरती जाहिरात कोणत्याही विलंबाविना तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा काय सांगितलाय त्यांनी, परीक्षा TCS द्वारेच घेणे. ही संपूर्ण पदभरती प्रक्रिया TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच लवकरात लवकर आणि तातडीने राबवण्यात यावी. इतर कोणत्याही माध्यमातून ही परीक्षा न घेता केवळ TCS द्वारेच ती वेळेत पूर्ण केली जावी. रिक्त पदांमुळे निर्माण झालेला ताण, आरोग्य विभागातील विविध संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रचंड कामाचा ताण वाढलेला आहे. म्हणजे सरळ सरळ काय, तर यामध्ये काही मुद्दे मांडण्यात आले. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आरोग्य विभागावर सध्या ताण आहे, विद्यार्थी ही भरतीची वाट बघताय. आणि विशेष म्हणजे काय, तर 1 ते 2 वर्षामुळे काय होतंय की विद्यार्थ्यांचं वय वाढत चाललंय, अभ्यास त्यांचा आता नेमका कोणता करावा हे त्यांना कळत नाहीये. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी आणि विशेष म्हणजे काय, तर ती TCS मार्फत घेण्यात यावी असं निवेदन यामध्ये करण्यात आलेलं आहे. आता निवेदन कोणी केलं, तर इथे पहा, आपले नम्र आरोग्य भरती परीक्षार्थी महाराष्ट्र राज्य. आणि खाली नोट काय दिलेली आहे, तर सदर विषयाचे अनुषंगाने 1000 पेक्षा जास्त मेल प्राप्त झालेले आहेत. म्हणजे 1000 पेक्षा जास्त मेल या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आरोग्य विभागाला. आणि कोणाच्या वतीने, आरोग्य भरती परीक्षार्थींच्या वतीने. आणि त्यामुळेच या ठिकाणी हा मेल जो आहे तो आपल्याला जाहीर केलेला दिसतो. यावर दिनांक सुद्धा तुम्ही पाहू शकता, DHS दिनांक आहे 17 ऑगस्ट 2026. म्हणजे इथे विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे किंवा निवेदन केलेलं आहे. आणि निवेदनामध्ये असं सांगितलं की भरती लवकरात लवकर घ्यावी, ती TCS मार्फतच घ्यावी असं निवेदन या ठिकाणी शासनाकडे किंवा जे काही आपले आरोग्य मंत्री आहेत आणि प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे करण्यात आलेलं आहे. म्हणून ही कोणतीही नोटीस नसून ही फक्त निवेदनाची नोटीस आहे की त्यांच्या प्रती निवेदन काढलेलं जे आहे त्या संदर्भात या ठिकाणी जाहीर झालेली ही नोटीस आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की नेमकं भरती कधी येणार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण आरोग्य भरतीचा विचार केला किंवा त्यांचा जर बैठकीचा विचार केला तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे 11 तारखेच्या जवळपास त्यांनी बैठक आयोजित केलेली होती. आता बैठकीतली माहिती समोर आली का, तर नाही. बैठकीमध्ये काय सांगितलं होतं, सुरुवातीला जी ऑफिशियल नोटीस आलेली होती त्यामध्ये त्यांनी असे सांगितलंय की रिक्त पदांची माहिती, भरलेल्या पदांची माहिती आणि मंजूर पदांची जी काही माहिती आहे ती लवकरात लवकर गोळा करून
11 तारखेला त्यांना त्या ठिकाणी सादर करायची होती. आता त्यावर काय डिस्कशन झाले, ती बैठक जी आहे पार पडलेली आहे. मात्र त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बाहेर आलेली नाही किंवा आरोग्य विभागाने तशी कोणतीही ऑफिशियल नोटीस काढलेली नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे की जी मागची बैठक झाली त्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत त्याबाबत डिस्कशन झालेलं आहे. आता इथे प्रश्न हा राहील की नेमकं भरती होते कोणामार्फत? कारण की एम-पी-एस-सीने जवळपास गट क ची पदे आपल्याकडे घेतलेली आहेत. तर आरोग्य विभागातली ही पदे त्यांच्याकडे जाऊ शकतात का? हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडलेला असेल. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, गट क मधली काही पदे वगळता गट क किंवा गट ड ची गट क मध्ये सुद्धा बरेच टेक्निकल पदं आहे आणि त्यासोबतच गट ड मध्ये तर सरळ-सरळ पदं आहे. तर सध्या एम-पी-एस-सी कोणत्याही प्रकारची गट ड ची पदांची भरती घेत नाही. त्यामुळे गट ड ची भरती ही आपल्याला बाह्य संस्थांमार्फत म्हणजे आय-बी-पी-एस किंवा टी-सी-एस मार्फतच होताना सध्या तरी दिसत आहे. आणि सध्या जर शासनाने जाहिरात काढली तर आय-बी-पी-एस किंवा टी-सी-एस या दोनपैकी एका कंपनीची निवड होऊ शकते. अजून निश्चित झाली का कंपनी? तर निश्चित झालेली नाही, कारण की अजून जागाच डिसाईड झालेल्या नाहीत. सध्या रिक्त पदांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. शेवटची भरती 2023 मध्ये झालेली होती आणि आता 3 वर्ष उलटून गेलेले आहेत. जवळपास जर तुम्ही मागचा आकडा पाहिला तर 5,000 पेक्षा जास्त पदं या ठिकाणी रिक्त होती. म्हणूनच आपल्याला वाट पाहावी लागेल, ती म्हणजे ऑफिशियल नोटीसची. बैठका सुरू आहेत. आरोग्य भरती अंतिम टप्प्यात आहे असंही त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. पण आता मात्र आपल्याला वाट पाहायची आहे ती म्हणजे ऑफिशियल नोटीसची. अधूनमधून अशा अपडेट येतच राहतात. पण तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. तुम्ही जर एखादी गट क ची टेक्निकल पोस्टची तयारी करत असाल तर तो तुमचा अभ्यास सुरू ठेवा टेक्निकलचा. आणि जर तुम्ही गट ड ची तयारी करत असाल तर गट ड साठी सर्व कॉमन सिलेबस राहणार आहे. म्हणजे काय आपलं मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, मराठी आणि जी-के अशा पद्धतीचा जो काही 25-25 चा आपला पॅटर्न असतो तोच या ठिकाणी गट ड च्या भरतीसाठी राहू शकतो. गट क मध्ये जर टेक्निकलचा विचार केला तर 40 प्रश्न हे टेक्निकलवर आणि 60 प्रश्न हे जनरलवर असा गट क चा पॅटर्न आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि कोणत्या भरतीची तुम्ही वाट बघताय, विशेषतः कोणत्या पदाची तुम्ही तयारी करताय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. जेव्हा केव्हा आरोग्य विभागासंदर्भात ऑफिशियल अपडेट येणार आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळेल किंवा जर ऑफिशियल मोठी अपडेट आली तर नक्कीच आपण त्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवू. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. आरोग्य विभाग भरती 2026 गट क गट ड संदर्भात एक नोटीस टेलिग्रामच्या माध्यमातून आपल्याला फिरताना दिसते. बरेच विद्यार्थ्यांनी मेसेज सुद्धा केले की या नोटीसमध्ये सांगण्यात येत आहे की आपली जी काही आरोग्य विभागाची भरती आहे ती टी-सी-एस मार्फत होणार आहे अशी कल्पना किंवा असा उल्लेख या नोटीसमध्ये आहे. तर संपूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपण या नोटीसबद्दल जाणून घेणार आहोत की नेमकी नोटीस आहे तरी काय आणि खरंच आपली भरती ही टी-सी-एस मार्फत होणार आहे का. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात. आणि जर ही नोटीस डाउनलोड करायची असेल किंवा इतर ज्या काही PDF वगैरे नोट्स तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरून तुम्ही आपला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करू शकता. त्यावर तुम्हाला लवकरात लवकर अपडेट मिळत असतात. व्हिडिओकडे जाण्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग आरोग्य विभाग भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेलं आहे. ते म्हणजे नवीन पॅटर्ननुसार आरोग्य विभाग 184 प्रश्नपत्रिका संच. यामध्ये 2026 ते 12 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश असून एकूण 16,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर नक्कीच तुम्हाला अपकमिंग एक्झामसाठी हे पुस्तक उपयोगी ठरू शकते. स्मार्ट स्टडी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांचं हे पुस्तक महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणि या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओकडे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आता आपण थेट नोटीसवर आलेलो आहोत. ही नोटीस ऑलरेडी आपण टेलिग्रामला टाकलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आता जर हे आपण सर्व व्यवस्थितरित्या वाचलं तर आपल्याला या ठिकाणी असं दिसेल की मेलद्वारे ही नोटीस दिलेली दिसते. यामध्ये विषय काय, तर आरोग्य विभागातील गट क गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया टी-सी-एस मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत. प्रति कोण आहे, तर माननीय आरोग्य मंत्री, माननीय प्रधान सचिव, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई. विषय, आरोग्य विभागातील गट क गट ड ची रखडलेली पदभरती प्रक्रिया टी-सी-एस मार्फत तातडीने राबवून जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीत. महोदय, आरोग्य विभागातील गट क गट ड मधील रखडलेल्या पदभरती संदर्भात हे निवेदन सादर करण्यात येत आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ही काही नोटीस जाहिरात काढण्यासंदर्भात आहे का, शासनाकडून आलेली आहे का, तर नाही. जे काही माननीय आरोग्य मंत्री आहेत किंवा प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे हे निवेदन करण्यात आलेलं आहे. निवेदन काय आहे, तर या ठिकाणी पहा, निवेदन हा शब्द तुम्हाला दिसला असेल. म्हणजे हा कोणता आदेश वगैरे नाहीये किंवा कोणती ऑफिशियल नोटीस नाहीये. या नोटीसच्या माध्यमातून फक्त आरोग्य मंत्री किंवा प्रधान सचिव जे आहेत आरोग्य विभागाचे त्यांच्याकडे निवेदन करण्यात येत आहे. आणि निवेदन काय करण्यात येत आहे की या पदभरतीबाबत खालील प्रमुख मुद्दे आपल्या विचाराधीन मांडण्यात येत आहेत. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे पदभरती तातडीने प्रसिद्ध करणे. गेल्या 1-2 वर्षापासून परीक्षेची वाट पाहणाऱ्या उमेदवारांचे वाढते वय आणि अभ्यासाचा कालावधी लक्षात घेता गट क गट ड ची रखडलेली पदभरती जाहिरात कोणत्याही विलंबाविना तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी. पहिला मुद्दा.
दुसरा मुद्दा काय सांगितलाय त्यांनी, परीक्षा TCS द्वारेच घेणे ही संपूर्ण पद भरती प्रक्रिया TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या संस्थेमार्फतच लवकरात लवकर आणि तातडीने राबवण्यात यावी. इतर कोणत्याही माध्यमातून ही परीक्षा न घेता केवळ TCS द्वारेच ती वेळेत पूर्ण केली जावी. रिक्त पदांमुळे निर्माण झालेला ताण, आरोग्य विभागातील विविध संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा प्रचंड कामाचा ताण वाढलेला आहे. म्हणजे सरळ सरळ काय तर यामध्ये काही मुद्दे मांडण्यात आले. त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की आरोग्य विभागावर सध्या ताण आहे, विद्यार्थी ही भरतीची वाट बघताय आणि विशेष म्हणजे काय तर 1 ते 2 वर्षामुळे काय होतंय की विद्यार्थ्यांचं वय वाढत चाललंय, अभ्यास त्यांचा आता नेमका कोणता करावा हे त्यांना कळत नाहीये आणि त्याच दृष्टिकोनातून या ठिकाणी लवकरात लवकर जाहिरात प्रसिद्ध करावी आणि विशेष म्हणजे काय तर ती TCS मार्फत घेण्यात यावी असं निवेदन यामध्ये करण्यात आलेलं आहे. आता निवेदन कोणी केलं तर इथे पहा, आपले नम्र आरोग्य भरती परीक्षार्थी महाराष्ट्र राज्य आणि खाली नोट काय दिलेली आहे तर सदर विषयाचे अनुषंगाने 1000 पेक्षा जास्त मेल प्राप्त झालेले आहेत. म्हणजे 1000 पेक्षा जास्त मेल या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत आरोग्य विभागाला आणि कोणाच्या वतीने आरोग्य भरती परीक्षार्थींच्या वतीने आणि त्यामुळेच या ठिकाणी हा मेल जो आहे तो आपल्याला जाहीर केलेला दिसतो. यावर दिनांक सुद्धा तुम्ही पाहू शकता, DHS दिनांक आहे 17 ऑगस्ट 2026. म्हणजे इथे विद्यार्थ्यांनी मागणी केलेली आहे किंवा निवेदन केलेलं आहे आणि निवेदनामध्ये असं सांगितलं की भरती लवकरात लवकर घ्यावी, ती TCS मार्फतच घ्यावी असं निवेदन या ठिकाणी शासनाकडे किंवा जे काही आपले आरोग्य मंत्री आहेत आणि प्रधान सचिव आहेत त्यांच्याकडे करण्यात आलेलं आहे. म्हणून ही कोणतीही नोटीस नसून ही फक्त निवेदनाची नोटीस आहे की त्यांच्या प्रती निवेदन काढलेलं जे आहे त्या संदर्भात या ठिकाणी जाहीर झालेली ही नोटीस आहे. आता विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडलाय की नेमकं भरती कधी येणार. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या जर आपण आरोग्य भरतीचा विचार केला किंवा त्यांचा जर बैठकीचा विचार केला तर काही दिवसांपूर्वीच म्हणजे 11 तारखेच्या जवळपास त्यांनी बैठक आयोजित केलेली होती. आता बैठकीतली माहिती समोर आली का तर नाही. बैठकीमध्ये काय सांगितलं होतं, सुरुवातीला जी ऑफिशियल नोटीस आलेली होती त्यामध्ये त्यांनी असे सांगितलंय की रिक्त पदांची माहिती, भरलेल्या पदांची माहिती आणि मंजूर पदांची जी काही माहिती आहे ती लवकरात लवकर गोळा करून 11 तारखेला त्यांना त्या ठिकाणी सादर करायची होती. आता त्यावर काय डिस्कशन झाले, ती बैठक जी आहे पार पडलेली आहे, मात्र त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन बाहेर आलेली नाही किंवा आरोग्य विभागाने तशी कोणतीही ऑफिशियल नोटीस काढलेली नाही. पण एवढं मात्र निश्चित आहे की जी मागची बैठक झाली त्यामध्ये जे काही रिक्त पदे आहेत त्याबाबत डिस्कशन झालेलं आहे. आता इथे प्रश्न हा राहील की नेमकं भरती होते कोणामार्फत, कारण की MPSCने जवळपास गट क ची पदे आपल्याकडे घेतलेली आहे, तर आरोग्य विभागातली ही पदे त्यांच्याकडे जाऊ शकतात का हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडलेला असेल. पण पहा विद्यार्थी मित्रांनो, गट क मधली काही पदे वगळता गट क किंवा गट ड चे गट क मध्ये सुद्धा बरेच टेक्निकल पदं आहे आणि त्यासोबतच गट ड मध्ये तर सरळ सरळ पद आहे. तर सध्या MPSC कोणत्याही प्रकारची गट ड ची पदांची भरती घेत नाही, त्यामुळे गट ड ची भरती ही आपल्याला बाह्य संस्थांमार्फत म्हणजे IBPS किंवा TCS मार्फतच होताना सध्या तरी दिसत आहे आणि सध्या जर शासनाने जाहिरात काढली तर IBPS किंवा TCS या दोनपैकी एका कंपनीची निवड होऊ शकते. अजून निश्चित झाली का कंपनी तर निश्चित झालेली नाही, कारण की अजून जागाच डिसाईड झालेल्या नाहीत. सध्या रिक्त पदांची संख्या भरपूर प्रमाणात आहे. शेवटची भरती 2023 मध्ये झालेली होती आणि आता 3 वर्ष उलटून गेलेले आहेत. जवळपास जर तुम्ही मागचा आकडा पाहिला तर 5000 पेक्षा जास्त पदं या ठिकाणी रिक्त होती. म्हणूनच आपल्याला वाट पाहावी लागेल ती म्हणजे ऑफिशियल नोटीसची. बैठका सुरू आहेत, आरोग्य भरती अंतिम टप्प्यात आहे असंही त्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं. पण आता मात्र आपल्याला वाट पाहायची आहे ती म्हणजे ऑफिशियल नोटीसची. अधूनमधून अशा अपडेट येतच राहतात, पण तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवा. तुम्ही जर एखादी गट क ची टेक्निकल पोस्टची तयारी करत असाल तर तो तुमचा अभ्यास सुरू ठेवा टेक्निकलचा, आणि जर तुम्ही गट ड ची तयारी करत असाल तर गट ड साठी सर्व कॉमन सिलेबस राहणार आहे. म्हणजे काय आपलं मॅथ, रिझनिंग, इंग्लिश, मराठी आणि जीके अशा पद्धतीचा जो काही 25-25 चा आपला पॅटर्न असतो तोच या ठिकाणी गट ड च्या भरतीसाठी राहू शकतो. गट क मध्ये जर टेक्निकलचा विचार केला तर 40 प्रश्न हे टेक्निकलवर आणि 60 प्रश्न हे जनरलवर असा गट क चा पॅटर्न आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून तुम्ही तुमची तयारी ठेवा आणि कोणत्या भरतीची तुम्ही वाट बघताय, विशेषतः कोणत्या पदाची तुम्ही तयारी करताय, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. जेव्हा केव्हा आरोग्य विभागासंदर्भात ऑफिशियल अपडेट येणार आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळेल किंवा जर ऑफिशियल मोठी अपडेट आली तर नक्कीच आपण त्यावर नेक्स्ट व्हिडिओ बनवू. आणखी तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.